बातमी साताऱ्यामधून आहे। सातारा झेडपीतील त्या नाट्याचा वचपा काढण्याची हीच ती वेळ आहे। जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय। बाळासाहेब देसाई लक्ष्मण तात्यांच्या वारसदारांनी त्यांच्या स्वाभिमानी विचारांचं स्मरण करावं असंही जयंत पाटील म्हणतात। भव्याचे उमेदवार अभयसिंह जगतापांच्या पाठीशी उभं राहण्याचं सुद्धा आवाहन त्यांनी केलेलं आहे। त्यांना काय खपलं असतं आणि काय खपलं नसतं याचा विचार करून त्यांच्या बरोबर असणाऱ्या सदस्यांनी देखील निर्णय घेतला पाहिजे। पण हे दोन्ही मंत्री असल्यामुळे त्यांना आम्ही अडचणीत आणू इच्छित नाही। त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही जाणं, संपर्क साधणं, बोलणं हा विषयच नाहीये। त्यांचे जे फॉलोअर्स आहेत त्यांनी या सगळ्या सातारा जिल्हा परिषदेतलं जे नाट्य घडलं त्याच्या विरोधी राग कुठे व्यक्त करायचा, कुठेच जागा नाही। ही आता शेवटची आणि पहिली जागा आहे की या निवडणुकीत त्यांनी त्यांचा राग व्यक्त करावा आणि अभयसिंह जगताप यांच्या मागे उभा राहा।